आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आदर्श सीबीएसई मध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये विटा नगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे यांनी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांचे जीवन कार्य, राजकीय प्रवास, सामाजिक कार्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला। तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेचे कला शिक्षक अमित माळकरी, प्रमोद दिवान यांनी सुंदर असे चित्ररेखाटन, फलक लेखन करून सर्वांचे मन जिंकले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले। यावेळी पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, शिक्षक बांधव, विद्यार्थी उपस्थित होते। सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर यांनी सर्वांचे आभार मानले। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। आज दुग्ध सरकारला योग म्हणावं लागेल। आज त्यांच्या नावाने संस्था उभी आहे, ते लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंती आणि ही जी संस्था ज्यांनी निर्माण केली ते आमचे प्रेरणास्थान आणि खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांचा जन्मदिवस आणि हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल। त्यामुळे साहेबांच्या हनुमंतराव पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द बोलणार आहे। तर शब्दांच्या तराजूमध्ये आपल्या माणसाला कधी बोलायचं नसतं, शब्दांच्या तराजूमध्ये आपल्या माणसाला कधी बोलायचं नसतं। जिथं हनुमंतराव पाटील साहेबांचं नाव असतं तिथं फार काही बोलायचं नसतं। अशा हनुमंतराव पाटील साहेबांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वडील यशवंतराव आणि आई अंजिराबाई यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला। त्या साहेबांचं शिक्षण हे इयत्ता 7वी पर्यंत झालेलं सेंट्रल स्कूल विटा या ठिकाणी साहेबांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण झालेलं। अत्यंत गरिबी परिस्थिती, अत्यंत बिकट परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी साहेबांनी आपलं शिक्षण थांबवलं आणि विटा नगरपालिकेमध्ये नाका कापून या कामावरती ते रुजू झाले। या नाका कापून कामावरती रुजू झाल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न जे आहेत ते साहेबांच्या लक्षात येऊ लागले आणि म्हणून नेतृत्वाचं नातं सांगताना कर्तृत्वाचं नातं हे खडखडीत असावं लागतं। याच्यासाठी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांनी हा विचारांचा वसा आणि राष्ट्रीय वसा या ठिकाणी निर्माण केला आणि मग विटा नगरपालिकेचे इलेक्शन द्या पहिल्यांदा निवडून साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि मग 1956 मध्ये नगरपालिकेला ते पहिल्यांदा निवडून आले आणि निवडून आल्यानंतर डायरेक्ट उपनगराध्यक्ष पद घ्या नगराध्यक्ष पदावरती ते विराजमान झालेले आहेत। कामाचा व्याप वाढत होता, लोकांच्या अडचणी सोडवत होते आणि यातून त्यांना अनेक संधी ज्या आहेत त्या संधी या ठिकाणी होत्या। 1974 ला पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे आणि या कामाचा प्रभाव इतका झाला की या दुष्काळी भागामध्ये सुद्धा साहेबांचं नाव जे आहे ते नाव गाजलेलं होतं आणि खानापूर आठवडीचा 1980 ला विधानसभेची इलेक्शन लागली आणि मग समाजवादी काँग्रेस पार्टीकडून खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये ते आमदार म्हणून निवडून आले। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दुष्काळी भागाचा आवाज जो आहे तो आवाज या ठिकाणी साहेबांनी उठवला आणि मग या मतदारसंघाचं जे जे काही लक्षवेधी प्रश्न असतील, जे जे तारांकित प्रश्न असतील, जे प्रलंबित प्रश्न असतील ते सगळे विधानसभेमध्ये मांडण्याचं काम जे आहे ते काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना एक दिवस म्हणाले होते की खानापूर आटपाडीचा आमदार कसा ओळखायचा, तर सगळ्यात धिप्पाड नसता, सर्वश्रेष्ठ जबरदस्त असताना असं प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांची ओळख यशवंतराव चव्हाण आपल्या भाषणात एकदा सांगितली होती आणि म्हणून या भागाला दुष्काळी भाग म्हटला जायचा। या ठिकाणी पाणी नव्हतं, त्या विकास शहरामध्ये पाणी नव्हतं, या परिसरामध्ये पाणी नव्हतं आणि पाणी कष्ट पाण्याशिवाय काहीच
भविष्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष निर्माण होईल असं लोकांना वाटलं होतं आणि तोच संघर्ष साहेबांच्या मागे लागला. आणि कवी असं या ठिकाणी म्हणतो की पाणी नसेल तर काय नसेल, पाऊस नसेल तर काय होणार यामध्ये कवी सांगतोय. बेगळं सारं पावसाविना नदी अंबर तो माझा, हे पाणी नसतं. हे नदी अंबर तो माझा, रानातला मोर तुझी वाट पाहता, तू ये रे पावसा, तू ये रे पावसा, तू ये रे पावसा, तू ये रे पावसा, तू ये पावसा. एक कवी पावसाची नदी करतोय आणि एक नेता, एक लोकनेता तिथं पाण्यासाठी लोकांच्या पाण्यासाठी धडपड करत असतोय. म्हणून साहेबांनी जंगलात डायरेक्ट जे पाणी आहे ते पाणी मायनी रोडला जे विहिरी आहे त्या विहिरीमध्ये सोडलेलं आहे. त्यांच्या राष्ट्रीय कार्यकर्तेमध्ये त्या साहेबांच्या राष्ट्रीय कार्यकर्तेमध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत. ही विकासाची कामं होत असताना यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काय अश्वारूढ पुतळा जो आहे तो पुतळा या ठिकाणी साहेबांनी स्वतःच्या संकल्पनेतून उभा केला. त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालयाची सुविधा सुद्धा साहेबांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा साहेबांनी उभा केला. यशवंतराव चव्हाणांचा पुतळा, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सर्वांची पुतळ्याकृती पुतळ्याचे आहेत ते पुतळे बसवण्याची कल्पकता तेजस्विता हे साहेबांच्या नियोजनातून निर्माण झालेलं आहे. कारण येणाऱ्या पिढीला कळावं की ही लोक कोण होती, येणाऱ्या पिढीला कळावं की हे लोकांनी चांगल्या पद्धतीचं काम जे आहे ते काम कशा पद्धतीने केलेलं आहे हे कळण्यासाठी त्यांनी पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे. कारण त्यामध्ये प्राथमिक शाळेचा सुद्धा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेचा सुद्धा त्यांनी विषय घेतलेला आहे. मोठ्या नगरपालिकेच्या शाळा ज्या होत्या त्या त्यांनी टोलेज RCC बांधलेल्या आहेत. त्याचबरोबर जनता सहकारी बँकेची स्थापना केली आहे. आणि एका गरीब कुटुंबातून जन्माला येऊन सुद्धा माणूस स्वकर्तृत्वाने एवढे मोठे पद भूषवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब आहे. मला असं म्हणायचं वाटतं मी जन्मा येणे तेव्हा हाती करणी जग हसवी, गाणे व्यथची कुल थोरवी, गाणे व्यथची कुल थोरवी. म्हणून आपल्या जीवनातील अंधकार दूर करायचा असेल, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय धर्मोपाय नाही. जो माणूस हे वाघिणीचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध पिल्याशिवाय दुर्गुण्याशिवाय राहत नाही. स्वत्वाची जाणीव करून देण्याचं म्हणजे शिक्षण आहे हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि मग त्यांचा विचारांचा बसा आणि वारसा उभा करण्यासाठी साहेबांनी काय केलं बघा. माझ्या विद्यार्थ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्या लोकांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून आज तब्बल 8 ते 9 पूर्व प्राथमिक शाळा आहेत, 10 प्राथमिक शाळा आहेत, 6 माध्यमिक शाळा आहेत, 4 महाविद्यालय आहेत. यामध्ये नर्सिंग आहे, कृषी औद्योगिक महाविद्यालय स्थापन करून KG to PG शिक्षणाची सोय जी आहे ते एकाच छताखाली साहेबांच्या नियोजनाखाली या ठिकाणी शिक्षणाची सोय केली आहे. म्हणून जे आपल्याशी हवे ते दुसऱ्याशी सांगावे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.